विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये जातीय भेदभावाच्या तक्रारी वाढल्यावरून यूजीसीने एक नवा नियम तयार केला। पण हा नियम जो तयार केला आहे आणि त्याचं नोटिफिकेशन 13 जानेवारी रोजी याच वर्षी काढल्या गेल्यानं एक नवा वाद निर्माण झालेला आहे। हा वाद नेमका कोणता आहे आणि या वाद यूजीसीला किती भारी पडणार आहे आणि महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये हा नवा नियम जारी झाल्यानंतर तिथे खरंच अविश्वासाचं आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होणार आहे का, हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओत। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या नियमाचं नाव काय आहे तर प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन हा एक महत्वपूर्ण नवीन नियम विद्यापीठ अनुदान आयोगानं जारी केला आहे। त्यानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयांना इक्विटी कमिटी म्हणजे इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटरची स्थापना करावी लागणार आहे आणि ही स्थापना प्रत्येक विद्यापीठात आणि महाविद्यालयांमध्ये स्थापन करणं अत्यंत बंधनकारक राहणार आहे आणि याचा उद्देश मुळातच उच्च शिक्षण संस्थांमध्ये जात आधारित किंवा इतर प्रकारच्या भेदभावाला मूठमाती किंवा त्याला प्रतिबंध करणे इतकाच आहे। समानता आणि सर्वसमावेशकता, इक्विटी आणि इंटेलिजन्स सुनिश्चित करणं हा त्या धोरणाच्या नियमाच्या मागचा भाग आहे। पण याला खुल्या वर्गातील म्हणजे सामान्य वर्गातील जनरल कॅटेगरी मधल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी जोरदार विरोध केलाय। बरं, या यूजीसीच्या नव्या नियमाचा पुरस्कार हा केलाय भाजपनं आणि संघ परिवारातल्या लोकांनी सुद्धा। मुळात खुल्या वर्गामध्ये ज्यावेळी अन्यायाची भावना पसरत होती त्यावेळी भाजप आणि संघ परिवारातले नेते हे एकत्र येऊन त्याचा विरोध आधी करायचे। पण आताच्या घडीला देशामध्ये जे राजकारण समाजकारण बदलत चाललंय आणि बदलत्या सगळ्या या वेगवेगळ्या प्रवाहांना ओळखून भाजप आणि संघ परिवारांनी जी काही व्यापक भूमिका मांडली ती यातून दिसते की त्यांनी यूजीसीच्या नव्या नियमांचं समर्थन केलं आणि यामुळे जातीय भेदभाव असमानता संपुष्टात येऊन सर्वच जाती वर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्यातून न्याय मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता नवीन नियमातील मुद्दे नेमके काय ते आपण पाहूया। प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठात इक्विटी कमिटी स्थापन करणं अनिवार्य असेल। हे केंद्र त्या ठिकाणच्या भेदभावाबाबत येणाऱ्या तक्रारी नोंदवेल, मार्गदर्शन आणि समुपदेशन सुद्धा देईल। या नियमाच्या जागरूकता निर्माण करणं हे सुद्धा याच सेंटरचं काम असेल आणि समजा संस्थांनी हे नियम पाळले नाही तर कठोर कारवाईला संस्थांना सामोरं जावं लागेल, म्हणजे विद्यापीठ आणि याशिवाय त्या विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना सुद्धा। आणि त्यामुळे याच कठोर जी उपाययोजना केली आहे, हवं तर आपण म्हणू शकतो की पनिशमेंट आहे, याला सुद्धा विरोध करण्यात आलेला आहे। कारण हे काही साधे सुधे नियम तयार करण्यात आलेले नाही, यात अत्यंत कठोर निर्बंध घातले जाणार आहे। वेगवेगळी संकट त्यामुळे महाविद्यालयात विद्यापीठात निर्माण होऊ शकतात। एक तर समजा प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन हा जो महत्वपूर्ण नियम जारी करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर म्हणजे समानता केंद्र स्थापन जर केले गेले नाहीत तर संस्थांची मान्यता रद्द होऊ शकते, त्यांना मिळणारं फंडिंग सरकारकडून तेही रद्द होऊ शकतं आणि कोर्स ऑफर न करण्याची शिक्षा सुद्धा असू शकते। त्यात डिस्टन्स एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, दूरस्थ शिक्षण कार्यप्रणाली किंवा ऑनलाईन शिक्षण हे सुद्धा बंद होऊ शकतात आणि नवीन जे काही कोर्सेस ऑफर होऊ शकतात यूजीसी कडनं विद्यापीठाकडनं ते सुद्धा संस्थांना मिळू शकणार नाही। आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा विरोध नेमका कोणत्या मुद्द्यावर आहे तेही आपण समजून घेतलं पाहिजे। या यूजीसीच्या नव्या नियमामुळे देशभरात वाद निर्माण झाला, त्याचं कारण म्हणजे जनरल कॅटेगरी स्टुडंट्स आणि विविध विद्यार्थी आणि संघटनांनी या नियमांना उघडपणे विरोध दर्शवलाय। त्यांचं म्हणणं आहे की विद्यापीठात
महाविद्यालयांमध्ये अविश्वास आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, हा आरोप आहे. आणि हा मुद्दा केवळ त्यामुळे आता शैक्षणिक सामाजिक न राहता त्यानं राजकीय वळण घेतलंय, कारण या मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षाचे नेते प्रवक्ते देशभरामध्ये बोलत आहेत. युजीसीचा दावा असा आहे की अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या सोबत होणाऱ्या जातीय भेदभावाच्या तक्रारींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं त्यावर कठोर नियमांची गरज होती आणि म्हणून मग हा एक नवा नियम जारी करण्यात आलेला आहे. तुम्हाला वरकरणी कदाचित एससी एसटीच्या संदर्भामध्ये अॅट्रॉसिटी सारखा वाटू शकेल, पण तसं नाही. 2012 मधला जो नियम होता त्याचा फ्रेमवर्क बदलवण्यात आला आणि हा नवा नियम जारी करण्यात आला. आता भेदभावांच्या तक्रारीचे आकडे नेमके जे आले ते काय सांगतात? युजीसीनं संसद आणि सर्वोच्च म्हणजे संसद समिती आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काही आकडे मांडले होते. त्या सादर केलेल्या आकडेवारीनुसार 2019 ते 20 मध्ये 173, 2023 ते 24 मध्ये 378, तर 5 वर्षात 1160 भेदभावाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, म्हणजे सुमारे 118% यात वाढ झाली. आता यावर विरोधकांचा एक दुसरा पैलू आहे, त्यांचेही काही म्हणणे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. पण या तक्रारी वाढल्यामुळेच हा कठोर नियम लागू करण्यात आला आहे असा युजीसीचा दावा आहे. आता प्रत्येक संस्थेमध्ये इक्विटी कमिटी स्थापन करावी, ती बंधनकारक आहे. नव्या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये 9 सदस्यांची इक्विटी कमिटी स्थापन केली जाणार आहे. या इक्विटी कमिटीवर सुद्धा खुल्या वर्गातील विद्यार्थी संघटनांनी, प्राध्यापकांनी, कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलाय, कारण यात त्यांच्या समूहातील, जात वर्गातील, खुल्या वर्गातील, प्रवर्गातील कुणाचाही समावेश नाही किंवा कुणालाही त्याचं प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही. आता या समितीमध्ये 3 समिती संस्था प्रमुख असतील, 3 प्राध्यापक, 1 कर्मचारी, 2 सामान्य नागरिक, 2 आमंत्रित विद्यार्थी आणि 1 समन्वय. महत्वाचं म्हणजे या 9 सदस्यांपैकी किमान 5 सदस्य एससी, एसटी, ओबीसी, महिला किंवा दिव्यांग प्रवर्गातील असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि इथेच मुळात आक्षेप घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी याला का विरोध दाखवला? तर विद्यार्थ्यांनी, टीकाकारांचं असं म्हणणं आहे की या रचनेमध्ये खुल्या प्रवर्गासाठी कोणतंही बंधनकारक प्रतिनिधित्व नाही, म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी त्यांच्या वतीनं किमान 2 ते 3 सदस्य असणं आवश्यक आहे. हा एकतर्फी निर्णय होईल आणि भेदभाव रोखण्याच्या नावाखाली तयार केलेली ही यंत्रणा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आधीच संशयाच्या भोवऱ्यामध्ये उभी करते अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तक्रार नोंद होताच दोषी ठरवलं जाईल आणि त्यामुळे एक विद्यार्थ्यांवरती मानसिक दबाव कॅम्पसमध्ये तयार होईल असा दावा त्यांनी केलाय. आता भेदभावाच्या तक्रारीचे आकडे मी तुम्हाला सांगितले, पण त्याला काउंटर सुद्धा विरोधकांनी केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की देशामध्ये 1153 विद्यापीठे आहेत, 48,000हून अधिक महाविद्यालये आणि 4,20,00,000 विद्यार्थी आहेत. आता हा जर आकडा आपण पाहिला तर त्यापैकी सुमारे 50% विद्यार्थी राखीव प्रवर्गातील धरले तरी तक्रार करणाऱ्यांचं प्रमाण हे अत्यंत कमी, म्हणजे 0% कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरा एक धोका त्यांनी सांगितला की 30 दिवसात केवळ अपील करण्याचे अधिकार दिला गेलाय आणि मूळ म्हणजे विद्यार्थी आणि तज्ञांची एक चिंता म्हणजे खोट्या तक्रारीवर शिक्षेची स्पष्ट तरतूद अजिबात नाही. 30 दिवसात अपील करण्याचा अधिकार दिलाय, केवळ 30 दिवस, आणि चुकीच्या आरोपांवर कोणतीही ठोस शिक्षा ठरवली नसल्यानं कायद्याच्या गैरवापराची भीती व्यक्त केली जाते आहे. हा गैरवापर जास्तीत जास्त प्रमाणात देशातल्या विद्यापीठांमध्ये युजीसीच्या नव्या नियमानुसार आणि महाविद्यालयांमध्ये, संस्थांमध्ये होईल अशी खूप भीती असल्यामुळे याला उघडपणे विरोध केला जातो आहे. आता हा विरोध सातत्यानं का वाढतोय 13 जानेवारी नंतर? आता त्याचा अभ्यास अर्थात सुरूच आहे. विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे की भेदभावाच्या विरोधात ते सुद्धा आहेत, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, कॅम्पसमध्ये विश्वासाचं वातावरण टिकवलं पाहिजे. एकतर्फी नियमामुळे संघर्ष वाढू शकतो आणि हा संघर्ष आंदोलनामध्ये सुद्धा रूपांतरित होऊ शकतो असं सुद्धा यांचं म्हणणं आहे. मग ते दिल्ली विद्यापीठामध्ये
ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारखी संघटना असेल किंवा आणखी काही संघटना, आणि मुळात ही जी कारवाई UGCच्या नव्या नियमांचं जर उल्लंघन झालं तर ती केवळ आणि केवळ कारवाई संस्थात्मक आहे, इंडिव्हिज्युअल नाही. इंडिव्हिज्युअल जर कारवाई करायची असेल प्रत्येकावरती तर विद्यापीठ, महाविद्यालय आणि संस्था यांना तशी कारवाई महाविद्यालयाच्या नियमाअंतर्गत ते करू शकतात. पण ही जी मुळात कारवाई केली जाणार आहे ती संस्थेवर, जेणेकरून पारदर्शकता राहील आणि नियमांचं पालन नीटपणे होईल, कठोरपणे होईल, अशा प्रकारची तजवीज या कायद्यामध्ये केली गेलेली आहे. व्यक्ती या कायद्याच्या, कठोर कायद्यातल्या शिक्षेतून सुटलाय, पण संस्थेला मात्र याचा जबर भूर्दंड सहन करावा लागू शकतो. एकतर मान्यता रद्द होणं ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे. फंडिंग थांबवणं आणि नवे कोर्स किंवा असलेले कोर्स हे नवे कोर्स ऑफर न करणं आणि असलेले कोर्स काही थांबवणं, याचा जर समावेश असेल तर तुम्ही लक्षात घ्या की विद्यापीठ, संस्था आणि महाविद्यालयांचं धाबं किती दणाणलं असेल. अर्थात या नव्या नियमावरती चर्चा सुरू आहे. पाहूया नेमकं पुढे काय घडतं. पण या नियमामुळे मात्र अनेकांना भीती वाटायला लागली आहे की नेमकं काय होईल आणि काय कारवाई होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही मतं असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. याशिवाय इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि नवराष्ट्राची वेबसाईट, संकेतस्थळ, सोशल मीडिया हे आमचे हँडल आहेत. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करेल की या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. खूप धन्यवाद. नमस्कार.